हे असं काय बघता एकमेकांकडे? नाही काय नाही. चला निघू मग. जायचंय? का मग थांबायचंय का? नाही नाही, आम्ही थांबून काय करायचं? चला की. चला एक मिनिट थांब. तुम्ही दोघं लांब लांब बसला होता ना, मग जवळ कसं काय आला? अरे गंमतच झाली. गंमत? हा म्हणजे आम्ही बसलेलो लांब, तो कालचा पोलीसवाला आज बी आला. हा आणि त्याला वाटलं आम्ही भांडतोय. आणि तोच आम्हाला जवळ जवळ बसवून गेला. म्हणजे त्यांची भांडणं मिटवायला शेवटी पोलिसांनाच बोलावं लागलं. चला चला. पूजा निघायचं ना? होय. ए, आम्ही कधीपासून तयार आहे, तुझाच पाय निघा ना. आणि हो शीतल, हिला नीट घरी सोड. आणि बाई तू बी व्यवस्थित घरी ये. का थांबू तुझ्यासाठी? नाही नको, येते की मी. चला. चला. आणि ऐका, पोचल्यावर फोन करा, किमान मेसेज तरी टाका आम्हाला. नाहीतर एकमेकींना मेसेज करत बसाल. चला चला. शीतल, थँक्स यार. आज तुझ्यामुळे मला विक्रम सोबत वेळ घालवायला मिळतोय. थँक्स काय त्यात, भावासाठीच करते ना मी. पण खरंच विक्रम म्हणतोय तसं तू खूप ग्रेट आहेस. तू ज्याच्यावर पण प्रेम करशील ना, तू लय लकी असेल. बघू आता नशिबात कोण लिहिलं काय माहित. तो कोण असेल ते माहित नाही, पण जो कोणी असेल ना तो लय लकी असेल. काय माहित काय होणार आहे. तू म्हणतीस तो लकी कधी भेटणार आहे कुणास ठाऊक. अगं भेटेल ग, वेळ आली ना की समोर येईल. किंवा समोर पण असेल, पण तुलाच कळत नसेल. समोर बिमोर कोण नाही. तू म्हणतीस तू भेटायचं असेल अजून मला. मग तसं असेल तर भेटेलच लवकर. पूजा, मला एक गोष्ट कळत नाही. इके आता भरती होणार, मग त्याचं पोस्टिंग झाल्यावर तो बॉर्डरवर जाणार. म्हणजे तो एवढा लांब जाणार, पण तू इथंच राहणार. मग इतक्या लांब राहून तुमच्यातलं प्रेम कसं काय निभावणार? अगं आम्ही मनाने इतके जवळ आहोत ना, कुठला बी दुरावा आम्हाला दूर नाही करू शकत. असं कसं? तुला प्रेम होईल ना तेव्हा कळेल तुला. चालायचं? येऊ का पुष्पताई? तुम्ही आणि या की बसा. काय ग, काय बघता इकडं तिकडं? काय नाही. तुमचे अजिंक्य कुठे गेलेत? असतील की इथंच कुठतरी गावात. नक्की गावातच आहे का बाहेर कुठे गेले काय माहित. गेले बी असतील. तुमचं लक्ष नाही वाटतं घरात का? काय झालं? तुमचे अजिंक्य बाहेर काय काय करताय माहित आहे का तुम्हाला? का माहित असून माहित नसल्याचं सोंग आणताय तुम्ही? काय ती सरळ सांगा, उगाच कोड्यात बोलू नकस. माग पैसे भरले ते बी तुम्हाला माहित नव्हतं. आर्मीचा एवढा घोळ झाला ते बी तुम्हाला माहित नव्हतं. ते प्रकरण जसं अंगलट आलं ना, तसं अजून एक गोष्ट तुमच्या अंगलट येणार आहे. कसली गोष्ट? तुमचे अजिंक्य त्या पवारांच्या शेतली बरोबर बसले होते, ते बी बागेत. काय? ए काय बी बडबडू नका, तोंडाला येईल ती. एक तर पटत नाही दोघांचं एकमेकांशी, आणि ते कशाला घेऊन बसतील तिला? अगं परवाच झुकली होती दोघांची. असू दे की, तुम्ही मस्त बघितलं असेल भांडताना.
पण बागेत एकमेकांशी गुलुगुलू बोलताना आम्ही आमच्या डोळ्यांना बघितलंय, हाय की नाही गाणे? वय वय आम्ही दोघींनी बी बघितलंय. पण आमचंच अजिंक्य होतं कशावरनं? अगं फक्त अजिंक्य आणि शीतलीच नव्हते, पोलीस बी होते. काय? पोलीस? होय. आणि ते कसं काय? अगं म्हणजे नेमकं काय झालं? आता मला काय माहित पोलीस कसे आले ते, तुमचं तुम्ही बघा. आता पोलीस होते म्हटल्यावर काही नवीन प्रकरण काढलं नसलं म्हणजे मिळवलं. आम्ही आपलं घरचं म्हणून सांगायला आलो. अगं भय, पण शीतलचं ना अजिंक्यचं काय असणं शक्यच नाही. आणि ती शीतली कशाला अजिंक्यच्या मागं लागते? आणि आमचं अजिंक्य तर तिच्याकडे ढोंकून बी बघत नाही. बघ बाई, आम्ही आमचं सांगायचं काम केलंय. काय ग? हो. पुढचं पुढे तुम्ही बघा. आणि काय अंगलट आलं तर परत म्हणू नका की आम्हाला काय माहित नव्हतं. त्या दोघात काय नाही हे नक्की. आता ती दोघं बागेत काय करत होते आणि पोलिसाचा काय घोळ हे कळायलाच पाहिजे. गेल्या बारीला केलेल्या ब्लीचचा काय बी फरक पडला नाही बघा. आता कसा फरक पडल? तुम्ही उन्हातानाचं रानात जाऊन काम करतायसा, असा फरक पडतोय वी? आता हे सगळं केलंय ना, मग घरातच बसायचं. आणि रानातली काम ग. आता मला सांगा, 2 दिवस नाही रानातली कामं केली तर काय बिघडतंय का? तुम्हाला चेहरा महत्वाचा आहे का रानातली कामं? नाही नाही, चेहराच महत्वाचा आहे. होय ना, मग आता घरातच बसायचं. येऊ का ग सुमन? या ठेवताय. कधी आला मुंबईवरनं? अगं काय सांगायचं, काल रात्रीच आले मी. आल्यालाच वाटलं होतं बघ तुला येऊन भेटावं. मनीकर करायचंय का? होय काय? या की बसा की. नीलमताई भेटल्या खाली. उषा आता बाहेर गेल्यात वाटतं. होय, बाहेर गेल्यात त्या. बरं वहिनी, मी सांगितलेली काळजी घ्या बरं का. बरं चला येते हा मी. हा. चला मुंबईकर. या या. बरं ताई, या घेऊ बसा. पार्लर चांगलं चाललंय हा तुझं. एवढं कुठलं, तुमच्यासारखं कुठलं कस्टमर येते इथं? आणि मेनिक्युअर घेतल्या बायकासनी काय कळतंय वय? यांचं बघल तवा एकच असतं, ते आयब्रो नाहीतर सणासुदीला फेशियल झालं. ते बी आहेच की. या असल्या बायकांना कुठे कळते का फॅशन अनबिशन? बर, मग काय म्हणते मुंबई? मुंबई कुठं काय म्हणते तवा? अगं आमचा काळा चौकीचा एरिया दर पावसाळ्यात जातोय पाण्याखाली. आधीच आमचं चाळीतलं घर, त्याच्यात ग्राउंड फ्लोर. मस्त वैताग आहे बघ. आणि असंही 4 महिने आपलं गुराळ बंदच असते की उसाचं. म्हणून म्हणलं गावाकडे यावं, जरा शेतीची कामं करावी. आपलंच आहे ना ग ते, पण बघायला लागतंय. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे बघा तुमचं.